तर पहा NMS मध्ये आपण सर्वात अगोदर आपल्या सेमी इंग्लिश मॅथ मधून जे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या बरोबर या संदर्भात डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन पाहिली होती आणि मी तुम्हाला कमिटमेंट केली होती की ज्यावेळेस पहिला चॅप्टर आपला मॅथचा संपेल त्यानंतर आपण NMS काय करू स्टार्टअप करू. तर फर्स्ट क्वेश्चन आहे पहा की वर्गमूळ 19 आहे तर या अपरिमेय संख्येच्या दरम्यान किती कोणत्या दोन पूर्णांक संख्यांच्या दरम्यान ही अपरिमेय संख्या आहे असा हा प्रश्न आहे. आता मला एक सांगा की ज्या वर्ग संख्या आहेत हे आपल्याला क्लिअर माहित पाहिजे. आपल्या वर्ग संख्या कोणत्या आहेत 1 9 सॉरी 4 त्यानंतर 9 16 25 36 49 बरोबर या सर्व संख्या कोणत्या आपल्या वर्ग संख्या आहेत. इथे जर वर्गमूळ 19 आहे. वर्गमूळ 19 चा जेव्हा आपण विचार करायलो तर मला सांगा आता वर्गमूळ 19 च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे 16. 16 चा वर्गमूळ किती आहे 4 आणि 19 च्या नंतरची जी वर्ग संख्या आहे ती कोणती आहे 25 बरोबर आहे का. तर ती कोणती आहे 25 चा वर्ग काय आला 5 म्हणजे याचा अर्थ √19 ही संख्येविषयीवर जर शोधली आपण तर 4 आणि 5 या दोन संख्येच्या मध्ये तिचं काय असलं पाहिजे वर्गमूळ असलं पाहिजे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं आन्सर असेल. खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित आहे. आता खंडित आवृत्ती आणि अखंडित आवृत्ती बरोबर असे दोन टाइप्स आहेत. पैकी पहा पहिला घेऊ आपण 4.1/8 8 चौक 32 32 आणि 1 33/8 ठीक आहे. सांगा 8 चौक 32 किती उरले 1 10 सांगा 8 1 8 किती उरले 2 20 8 2 16 4 8 5 40 कशी आली बरं ही खंडित आवृत्ती आली बरोबर. आणि आपल्याला काय विचारलं होतं कोणत्या संख्येची दशांश रूप खंडित आहे जेव्हा की आपला आन्सर इथंच निघालं बरोबर. तरी आपण क्रॉस चेक करू त्यामध्ये ए चं कसं शोधलं आपण बी काय आपलं 3/13 0 पॉईंट द्यावं लागेल 30 13 2 26 किती उरले 4 40 13 3 39 10 0 100 23 91 बरोबर 91 मोठीत झाले 9 90 13 8 नाही सॉरी 13 सह 78 78 म्हणल्यावर 12 उरले 120 13 9 117 किती उरले 3 म्हणलं की झाले 30 पुन्हा 13 2 26 म्हणजे हे रिपीट होणार बरोबर. एक अंक रिपीट झालं म्हणजे बाकीचे रिपीट होणार. मग आता याचा अर्थ काय झालं हे अनावर्ती खंडित आहे. ओके तर हे जे वरचं काढलं आपण हे काय आहे खंडित आवृत्ती आणि खालचं जे आपण काढलेलं आहे याच्यामध्ये कुठं खंड आहे का नाही म्हणून हे काय आहे अखंडित आवृत्ती संख्या आहे. कसं मग खंडित आणि अखंडित म्हटलं बघा. तिसरं जर पाहिलं आपण 1/9 ते पण करून पाहू 0.10 झाले 9 1 9 1 9 म्हणजे कोण रिपीट व्हायला एक हा रिपीट व्हायला है ना तर डॉट डॉट देऊ आपण. मग आता हा सुद्धा काय झाला अखंडित आवृत्ती झाला. त्यानंतर काय आहे 1/11 0.10 झाले 100 11 9 99 किती उरला 1 10 11 9 99 बरोबर आहे का. मग काय होईल 0.09 हा सुद्धा कसा आहे
अखंडित आणि आवृत्ती म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं काय असेल आन्सर असेल. तिसरा गणित जर पाहिलं आपण तर पहा घनांची काय दिलेली आपल्याला घनफळे. घनाच्या घनफळाचं सूत्र काय आहे घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. कोणत्या घनाची बाजू अपरिमेय संख्या असेल. आता बाजू काढायचं असेल तर पहा इथे एक सूत्र तयार होतं. जर बाजू काढायचं असेल आपल्याला तर आपल्याला काय घ्यावं लागेल घनफळ जे असतं घनाचं तर त्याचं काय घ्यावं लागेल घनमूळ घ्यावं लागेल. म्हणजे ज्याही संख्येचं घनमूळ असेल म्हणजे आपली संख्या जर घनमूळ संख्या असेल तर तिचं घन निघणार ती काय असणार परिमेय असेल आणि ज्याचं निघणार नाही ती काय असणार अपरिमेय. आता यामध्ये 125 कोणाचा घन आहे 5 चा. 144 हा 12 चा वर्ग आहे पण कोणाचा घन आहे का नाही. 343 कोणाचा घन आहे 7 चा घन आणि 729 9 चा घन आहे. म्हणजे उर्वरित 3 संख्या या कोणत्या ना कोणत्या संख्येचं घन आहे बरोबर. म्हणून त्यांची जी बाजू आहे ही परिमेय संख्या निघते. मात्र 144 चं घनमूळ निघतं का नाही ती वर्ग संख्या आहे आणि वर्ग संख्या असल्यामुळे तिचं फक्त वर्गमूळ निघतं घनमूळ निघतं का नाही. दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी हे आपलं आन्सर असेल. त्यानंतर पुढील पैकी कोणते गुणोत्तर हे अपरिमेय संख्या असेल. पहिल्यांदा घेऊ आपण परिघासाठी आपण वापरतो सी आणि एरियासाठी काय वापरतो ए. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे 2 पाय आर आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर चा स्क्वेअर. आर ला आर स्क्वेअर कॅन्सल पाय ला पाय कॅन्सल इज इक्वल टू किती आलं 2/r. व्यास आणि त्रिज्या बघू. डायमीटर त्रिज्यासाठी काय वापरतो आपण r. डायमीटरचा फॉर्म्युला काय आहे 2r. r ला r कॅन्सल झाला किती आलं आन्सर 2. तिसऱ्या याच्यात पाहू चौरसाची परिमिती काय आहे 4 गुणिले बाजू है ना 4 गुणिले बाजू. चौरसाची बाजूचं काय आहे बाजूचा वर्ग. हे कटलं किती आलं 4/x. त्यानंतर आहे परिघ आणि व्यास 2 पाय r. व्यासचं काय असतं 2r. वाटल्यास अगोदर व्यासचं सिम्बॉल लिहू डायमीटर 2 पाय r डिवायडेड बाय 2r. r गेट कॅन्सल 2 गेट कॅन्सल काय आलं पाय. आता 2/r 4/x म्हणजे हे m/n फॉर्मॅट मध्ये म्हणजे त्या कोणत्या संख्या आहे परिमेय संख्या आहे. परंतु पाय ही स्वतः काय आहे अपरिमेय संख्या आहे. दॅट्स वाय पर्याय क्रमांक बी हे त्याचं आन्सर असेल. आणि फायनली पाहू आपण आपल्याला 2 संख्या दिल्या पहा ही एक आणि ही एक. ह्या दोन्ही परस्परांच्या काय आहे गुणाकार व्यस्त. विरुद्ध संख्याने गुणाकार व्यस्त याच्यातला फरक तुम्हाला माहित आहे. समजा आपण 4/5 लिहिलं तर याची विरुद्ध संख्या काय असते बरं. विरुद्ध संख्या म्हणजे अपोजिट नंबर काय असतो मायनस घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो मायनस. संख्या प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस. हे झाली विरुद्ध संख्या. पण गुणाकार व्यस्त जर घ्यायचा असेल काय घ्यायचं असेल गुणाकार व्यस्त तर काय होईल बरं अंशातली किंमत छेदातली अंशात. प्लस असेल तर प्लसच ठेवायचं मायनस असेल तर मायनसच ठेवायचं. आता ह्या दोन्ही गुणाकार व्यस्त आहेत. गुणाकार व्यस्ताचा आणखीन एक नियम आहे पहा. समजा पहा गुणाकार व्यस्त संख्यांचा आपण जर गुणाकार केलं तर त्यांचा गुणाकार नेहमी काय येतो 1 येतो. आता या गुणाकार व्यस्त म्हणजे यांचा गुणाकार सुद्धा किती असला पाहिजे 1च असला पाहिजे. आणि त्यावरून आपल्याला कशाची किंमत करायची आहे a ची किंमत करायची. पहा 3a + 1/2 मल्टिप्लाय बाय 1/a + 1 इज इक्वल टू 1. आता नियम माहित तुम्हाला गुणाकाराचा नियम काय अंशाचा गुणाकार आणि
छेदाचा गुणाकार. पहा, 1 न जर आपण कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येतं? तीच संख्या येते. आणि 2 न आपल्याला a + 1 याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा. सो 3a + 1 किती येईल सांगा? 2a + 2 = 1. पुन्हा कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर उत्तर काय येते? तीच संख्या. सो 3a + 1 = जे भागाकारात आहे ते कुठे जाईल आता? गुणाकारात. सांगा 3a हा +2a आणि इकडे काय होईल? -2a. आणि हा जो +1 आहे हा अपोजिट साइडला गेल्यावर काय होईल? -1. हे लक्षात. सांगा मग 3a मधून 1a गेला, काय शिल्लक राहतो? a. 2 मधून 1 मायनस केला, किती आलं? ऑप्शन नंबर सी. असे हे 5 जे आपले प्रॉब्लेम्स होते आपण 10 मिनिटात सॉल्व्ह केले. नेक्स्ट लेक्चर मध्ये आणखीन आपण 5 प्रॉब्लेमवर डिस्कस